हे माझ्या शेतामध्ये सोयाबीन खुरपणं चालू आहे. आष्टी भागातील हे लेबर आणलेले आहेत आणि या ठिकाणी आणि शेतकऱ्याला या ठिकाणी अंदाज देणार आहे. राज्यात आज आहे 1 जुलै. 1, 2, 3 जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 6 आणि 5 11 जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम विदर्भात भाग बदलत पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात देखील पडणार आहे. सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात देखील आहे, लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे, धाराशिव देखील जिल्ह्यात पडणार आहे, परभणी जिल्ह्यात देखील आहे, हिंगोलीकर देखील आहे, म्हणून हा अंदाज आहे. पण राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे 3 जुलैपर्यंत हा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जसे वेगवार बसेल तसे शेतीचे कामं करत राहा. पाऊस दररोजच पडत राहणार आहे, म्हणजे एकदम असा बंद काही होणार नाही, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बीड जिल्ह्यात काही भागात पडला, आज ह्या 2, 3, 4 जुलैपर्यंत तिकडे देखील काही भागात पाऊस पडत जाईल. त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत जाईल. म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस दररोजच वेगवेगळ्या भागात पडणार आहे, सर्वदूर असं सगळीकडे सारखा पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर 5, 6 जुलै 7 आणि 8च्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे. पण सगळ्यात वरून राज्याची कृपा फक्त विदर्भावर जास्त, म्हणजे विदर्भात 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये मात्र तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे हे सांगायचं झालं तर. आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे, कोणाचं पीक काही जाणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. आणि हे मी माझं सोयाबीनचं क्षेत्र आहे, कंप्लीट अचानक 22 दिवस झाले, तर पाहू शकता हे कसं पीक आलेलं आहे. आणि या ठिकाणून खुरपणी चालू आहे. खुरपणी केल्याच्यानंतर काय होतं, उतार येतो. आणि तुम्हाला सांगतो ही पाहू शकता सोयाबीन अशी आळी आली, त्याच्यामुळे म्हणलो चांगलं एक कीटकनाशक मारा. ही पानं खाणारी आळी आहे. तर त्या आळीबद्दल एक चांगलं कंपनीचं कीटकनाशक मारत, त्याच्यामुळे कंट्रोल होईल नसता पानं खाणारी ती आळी आहे, म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. पण राज्यात मात्र कोकणपट्टीतला घाटमाथ्यावरला पाऊस ते मात्र चालूच राहणार आहे. त्यांनी द्राक्ष बागायतदारांनी तुम्ही तुमच्या फवारणीचा तयारी ठेवा, कारण की तुमचा पाऊस काय बंद होणार नाही. आणि राज्यात मात्र मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ह्या भागात देखील पाऊस असणारच आहे. म्हणजे 3-4 जुलैपर्यंत दररोज वेगळ्या